स्पृहा जोशी एक प्रतिभावंत अभिनेत्री आणि त्याच्या जोडीला एक कवयित्री देखील। स्पृहाचा लोपमुद्रा हा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला। तिच्या निमित्ताने तिच्या संपूर्ण कवितांच्या दुनियेत केलेली ही मुसाफिरगिरी। आपल्या सर्वांची आवडती अभिनेत्री स्पृहा जोशी अर्थात ती कवयित्री आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण तिचा दुसरा कविता संग्रह आपल्या भेटीला येतोय आणि तो थोडासा आगळा वेगळा आहे। काय आहे नेमकं त्या कविता संग्रहात आणि काय आहे नेमकं त्याचं महत्त्व हे आपण तिच्याशीच जाणून घेणार आहोत। स्पृहा, याआधी पहिला काव्यसंग्रह तुझा आलेला आहे आमच्या भेटीला, हा दुसरा आहे, पण मला वाटतं याचं एक विशेष असं वैशिष्ट्य आहे, ते मला वाटतं तुझ्याकडनंच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। माझा लोपामुद्रा हा दुसरा कविता संग्रह घेऊन मी आता सगळ्यांपुढे येते आहे। लोपामुद्रा म्हणजे मुख्यतः स्त्रीच्या भावभावनांचं चित्रण करणारा असा हा संग्रह आहे। याच्यातल्या सगळ्या कवितांमध्ये तो एक धागा आहे की स्त्री मनाचे वेगवेगळे पदर आपण त्यानिमित्ताने लोकांपुढे मांडायचा प्रयत्न करतोय आणि कवितांना साजेशी अतिशय सुंदर चित्र हे या संग्रहाचं एक वैशिष्ट्य आहे। माझा मित्र सुमित पाटील ह्याने सगळ्या चित्रांचं ते सगळं स्वरूप ठरवलंय की पुस्तक कशा पद्धतीने असावं हे त्याने ठरवलंय आणि प्रत्येक कवितेवरती त्याने इतकं सुंदर आणि अर्थवाही असं चित्र काढलंय की त्या चित्रामध्ये तुम्हाला माझी कविता सापडेल आणि माझी कविता वाचताना सुमितचं चित्र त्याच्यात कुठे कुठे रिफ्लेक्ट होत राहील। अशी फार सुंदर गुंफण या काव्यसंग्रहाच्या निमित्ताने झाले आणि मुख्य मी उल्लेख यांचा करेन ते म्हणजे तारांगण प्रकाशनचे मंदार जोशी जे आमचे प्रकाशक आहे, ज्यांनी आम्हाला दोघांनाही मोकाट सोडलं होतं की तुम्हाला जे वाटेल, तुम्हाला जसं आवडेल तसं आपण हे पुस्तक करू। म्हणजे अगदी आम्ही सांगितलेलं डिझाईन, आम्ही सांगितलेलं मुखपृष्ठ, या छोट्या छोट्या गोष्टींपासून सगळ्या आमच्या मागण्या, आमच्या डिमांड्स त्यांनी ऐकून घेतल्या आणि फार छान पुस्तक त्यांनी आता लोकांच्या पुढे ठेवलं आहे। स्त्रियांचं भावविश्व तू म्हणालीस या काव्यसंग्रहात पाहायला मिळणार आहे। स्त्री शक्तीचे असे कोणते रंग आम्हाला या काव्यसंग्रहातनं अनुभवण्यास मिळणार आहेत? स्त्री शक्ती म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की एका अल्लड नवथर वयातल्या मुलीपासून ते थोड्याशा परिपक्व झालेल्या गृहिणीपर्यंत आणि त्याच्यानंतर एका मधल्या टप्प्यात पोहोचलेल्या एका स्त्रीपासून की जिथं तिला समाजातलं रखरखीत दाहक वास्तव दिसायला लागलेलं आहे, तिथपासून ते आता आपल्या आयुष्याचा एक शांत निरामय असा टप्पा पाहणाऱ्या स्त्रीपर्यंत अशा ज्या चार भावावस्था असतात स्त्रीच्या आयुष्यातल्या, त्या भावावस्थांचं चित्रण या संग्रहामध्ये आहे। म्हणजे ह्या काही मी असं नाही म्हणणार की या खूप ज्वलंत अशा कविता आहेत किंवा स्त्री मुक्तीच्या कविता आहेत, असं नाही आहे, पण त्या वेळेस माझ्या मनात उमटलेले जे काही कंगोरे आहेत, काही खटकलेल्या गोष्टी आहेत, काही खूप आवडलेल्या गोष्टी आहेत, आसपासच्या परिस्थितीनं माझ्या मनावरती जे काही परिणाम केलेले असतील ते, या सगळ्याचं कुठंतरी एक छोटंसं चित्रण या सगळ्या कवितांमध्ये आलंय आणि त्यामुळे असेल कदाचित, पण ते सगळ्याच स्त्रियांचं प्रतिनिधित्व करतं, कारण प्रत्येक स्त्रीला यातली कुठली ना कुठली तरी कविता ही तिची कविता वाटते असं मला वाटतं। अशा कित्येक प्रसंगांनी त्यातल्या खूप कविता दिल्या आहेत, त्यामुळे एकदा एका म्हणजे पेपरमधली एक बातमी वाचून एक किंवा जाहिरात बघून एक कविता सुचली, तो आणि ती नावाची की तुझ्या शिरावर बाळे ही भरली घागर, तुझ्या शिरावर बाळे तू भी लागले कुठे कुठे तव डोळे, ही गाडी वाजे खड 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 दूर, हे इकडे उडते धड धड तव ही उर, तू प्रसन्न आता क्षणी खिन्न तू होशी, मी घात ग बसला चंद्रच दुसरा दिसशी। असं कित्येक प्रसंगांनी आसपासच्या गोष्टींनी या कविता दिल्यात, खूप मजा आली। आपल्याकडे इतकं साहित्याचा अमूल्य ठेवा आहे मराठीमध्ये आणि इतके कवी होऊन गेलेत, कवयित्री होऊन गेलेत, तुझ्यावर नेमका कोणाचा जास्त प्रभाव तुला जाणवतो? की मला असं वाटतं की एक असा कवी नाही आहे, कारण मला स्वतःला कविता वाचायला खूप जास्त आवडतं आणि मी खूप मनापासून सगळ्या कविता वाचणं एन्जॉय करते, पण मॅक्सिमम मी जर का कोणाच्या कविता वाचल्या असतील तर त्या बाबा बोरकर आहेत, कुसुमाग्रज आहेत किंवा शांताबाई, इंदिराबाईंच्या कविता, या सगळ्या कवितांनी प्रचंड पगडा माझ्या मनावरती बसलाय आणि म्हणजे खरं तर यांचं बोट धरून आम्ही शिकायला सुरुवात केली। पाठ्यपुस्तकातल्या कविता
जेव्हा त्या होत्या तेव्हा त्यांच्याकडे तितकं मनापासून खरं तर लक्ष नाही दिलं गेलं कधी, पण नंतर त्यांच्या कवितातली आणखीन गंमत कळायला लागली. त्यामुळे ह्या बोरकर, इंदिराबाई, शांताबाई यांच्या कवितांनी भयंकर प्रभाव मनावरती पाडला. तू एक अभिनेत्री आहेस, तू एक कवयित्री आहेस, दोघींची किती गट्टी आहे एकमेकींशी, किती फायदा होतो या दोघींना एकमेकींचा? नाही, फायदा निश्चितच होतो. म्हणजे मला असं वाटतं की दोन्ही माध्यमं ही अभिव्यक्तीची माध्यमं आहेत, एक्सप्रेशनची माध्यमं आहेत. त्यामुळे एक्सप्रेशनचं कुठलंही माध्यम हे नेहमी हातात हात घालून जात असतं. कविता तुम्हाला कायम समृद्ध करत असतात. म्हणजे पुलंचं एक फार सुंदर वाक्य आहे की कविता आणि गाणं हे तुम्हाला का जगायचं हे शिकवतात. म्हणजे नाहीतर प्रत्येकजणच आपापलं जगत असतो, पण त्या जगण्यातली गंमत आपल्याला या कविता देत असतात. आणि ती सेन्सिबिलिटी कुठेतरी निश्चितपणे तुम्ही जे काही करत असाल इतर आयुष्यात तुमच्या, त्याला मदत करतच. प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या या गोष्टी असतात आणि आपण फक्त त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघत असतो. कधी कधी ती दृष्टी प्रत्येकाला सापडावी कुठंतरी असं वाटतं, आणि त्याच्यामुळे लोपामुद्रा ही प्रत्येकाला आपलीशी वाटेल. नक्कीच. आणि तुझ्या या पुढच्या नवीन वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. स्त्रीचं हे भावविश्व अनुभवण्यासाठी लोपामुद्रा हा काव्यसंग्रह आता तुम्हा आम्हा सर्वांना जवळ बाळगायला हवा. कॅमेरामॅन अमित कीरसह प्रणाली मोरे, साम टीव्ही, मुंबई.